नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 4 हुतात्मा पुतळा चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी 4 हुतात्मा पुतळा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा निषेध असो, फूल नहीं चिंगारी है, ए भारत की नारी है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले। फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, भारत माता की भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम। नारी है, फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, नारी शक्तीचा विजय असो। या इंडिया आघाडीचं करायचं काय? भारत माता की। भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे म्हणाले की काँग्रेससह विरोधी पक्षांची भूमिका महिला विरोधी राहिली असून महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो। महिलांना आरक्षण देणाऱ्या विधेयकाला विरोध करणे चुकीचे असून याचा निर्णय जनताच देईल असे त्यांनी सांगितले। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला आरक्षण विधेयकाचं विधेयक हे आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं। या विधेयकाला काँग्रेस आणि इंडी विकास आघाडी त्यांचं जे गठबंधन आहे, त्यांची जी मित्रपक्ष आहे, त्यांनी या आरक्षण विधेयकाच्या विरोधात त्यांनी मतदान केलेलं आहे। आपण नेहमी पाहत असतो काँग्रेसने नेहमी महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा ते मारत असतात, खूप मोठी भाषणं ते देत असतात, पण जेव्हा महिलांसाठी काहीतरी करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचा जो महिला विरोधी चेहरा आहे तो आता ह्या निमित्ताने उघडा पडलेला आहे। यावेळी किरण माशाळकर यांनीही भाषणातून विरोधकांवर टीका केली। काँग्रेस यांचा विरोध आपल्याला होत आहे। सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे एक महिला असून देखील महिलांना ते विरोध करत आहेत। त्यांनी विरोध करत असताना याचा विचार केला पाहिजे होता की त्यांनी या सोलापूरच्या महिलांसाठी त्यांनी आजपर्यंत काय केलेलं आहे। त्यांनी शुद्धीत राहून या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांनी बोलले पाहिजे। त्यांनी आज जे सरकारला विरोध करून जे काम करत आहेत आणि महिलांना जे विरोध करत आहे टोटली चुकीचं आहे। या आंदोलनात नगरसेविका मृण्मयी गवळी, अनिल वंगारी, यतिराज भनमाने, अर्जुन मोहिते, राहुल डांगरे, विशाल बनसोडे, रोहन मराठे, ओंकार शिंदे, देवेंद्र डेरबेरे, अंबादास पामू, डोंगरेश चाबुकस्वार, नानजीन शेख, सायरा शेख, ओंकार होमकर, गणेश पवार, अनिकेत प्रधाने, समर्थ लामकाने, श्रीनिवास दासरी, मयूर घुगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।